नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सखी म्हणत असते दाभाडे काकूंना की काकू, मी तुमच्या इथे झोपते ना, मला तुमच्या इथे राहायला आवडतंय, मी झोपते तुमच्याबरोबर इथेच, मी कुठेही जात नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, दाभाडे काकू म्हणत असतात कशाला, तुझं आता रूम आहे ना, तू जा बरं तुझ्या नवऱ्याबरोबर. तेव्हा इथे लगेचच कान्हा म्हणतो, दाभाडे काकू, काही हरकत नाही आहे, सखीला जर तुमच्याबरोबर राहायचं असेल तर राहू द्या ना. तसाही फक्त 1 महिन्याचं चॅलेंज आहे. 1 महिन्यानंतर त्या त्यांच्या घरी परत जाणार आहेत, तेव्हा त्यांना राहू दे तुमच्याबरोबर, काही हरकत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दाभाडे काकू म्हणतात, काय काय म्हणालस तू? तेव्हा सखी म्हणत असते, नाही नाही, काही नाही. सखीला वाटत असतं की दाभाडे काकूंना कळायला नको की मी चाळीमध्ये कायमस्वरूपी नाही, फक्त चॅलेंज म्हणून 1 महिन्यासाठी आलेले आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सखी म्हणत असते की काही नाही, काही नाही दाभाडे काकू, तुम्ही बरोबर बोलताय. मी आता कान्हाबरोबर त्याच्या रूममध्ये जाते. मी जाते त्याच्याबरोबर. कान्हा चल, चटई वगैरे चादर घे, सगळं काही घ्या, आपण तुझ्या रूममध्ये जातोय. तेव्हा इथे दाभाडे काकू म्हणत असतात, सखी अगं आता तुझी रूम म्हणायचं नाही, आपली रूम म्हणायचं. आता कान्हाची जी रूम आहे ती तुझीसुद्धा आहे ना, मग आपली रूम म्हणायचं आणि जायचं. आणि महत्त्वाची गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे कान्हा आणि सखी, तुम्ही दोघेसुद्धा, आता तुमचं लग्न झालं आहे पण अजून पूजा झालेली नाही आहे, त्याच्यामुळे या गोष्टीचं भान ठेवायचं, कळलं का? तेव्हा सखी म्हणते, म्हणजे? तेव्हा कान्हा म्हणतो, काही नाही, चला चला मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे दाभाडे काकू म्हणत असतात की देवा, कान्हा आणि सखी दोघेसुद्धा निरागस आहेत, तुम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद ठेवा, त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनी भयंकर चिडलेली असते. जे काही घडून गेलेलं असतं ते सगळं तिला आठवत असतं. कशा पद्धतीने इथे मनस्विनी सखीला म्हणते की एक काम कर, 1 महिना तू आता सखी सदन चाळीमध्ये जाऊन राहा. आणि तेव्हा इथे सखी म्हणते की तुमचं चॅलेंज मी आता स्वीकारलेलं आहे, मला मंजूर आहे. आणि 1 महिना मी चाळीमध्ये राहिल्यानंतर इथे आल्यानंतर मी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करणार नाही आहे, तर मी इथे या डिवोर्स पेपरवरती सही करणार आहे. तेव्हा इथे मनस्विनीला ते सगळं आठवतं आणि ती भयंकर चिडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ती आता फोन करत असते कान्हाला, पण कान्हाचा फोन स्विच ऑफ येत असतो, त्यामुळे ती अजूनच चिडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, मनस्विनी आपल्या माणसाला फोन करते आणि म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, कान्हा आणि सखी दोघेजण सखी सदन चाळीमध्ये जाऊन राहत आहेत. कान्हाचा फोन लागत नाही आहे, पण तू त्या दोघांवरतीही बारीक लक्ष ठेवायचं, त्यांच्या प्रत्येक बारीक हालचालीवरती लक्ष ठेवायचं आणि मला इन्फॉर्म करायचं, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, मनस्विनी म्हणत असते की सखी, तू 1 महिन्याचं चॅलेंज घेतलेस ना, तू खरं तर 1 ते 2 दिवसामध्ये घरी येशील की नाही बघच तू. त्या चाळीतलं जीवन लांबून बघायला छान वाटतं, पण खऱ्या अर्थामध्ये जगणं कसं कठीण जाईल ना तुला, ते तेव्हा कळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सखी आणि कान्हा दोघेजण आता घराच्या बाहेर आलेले असतात. तेव्हा सखी म्हणत असते, काय रे कान्हा, तू काय दाभाडे काकूंना सांगणार होतास का की मी इथे फक्त 1 महिन्यासाठी आले म्हणून, ते सुद्धा चॅलेंजसाठी? तू काय खरं सांगणार होतास? तेव्हा कान्हा म्हणतो, हो, आता दाभाडे काकूंपासून काय लपवायचं, त्यांना तर सांगायलाच पाहिजे ना. तेव्हा सखी म्हणते, काही गरज नाही आहे, कळलं ना, योग्य वेळ आल्यानंतर मीच त्यांना सांगेन. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी इथे तुझ्या रूममध्ये राहायला आली आहे, याचा अर्थ तू तुझी लिमिट्स क्रॉस करायची नाही. मला मान्य आहे की जगासाठी आपण दोघेजण नवरा बायको आहोत, पण आपण इथे कशासाठी आलो आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि आपल्यामध्ये नक्की काय सुरू आहे हे सुद्धा तुला माहिती आहे. त्यामुळे जरी आपण लोकांसाठी नवरा बायको असलो तरी खरोखर अजिबात नाही. त्यामुळे तू तुझी लिमिट्स क्रॉस करायची नाही. तेव्हा कान्हा म्हणतो, हो मला माहिती आहे, तुम्ही नसतं सांगितलं तरीसुद्धा मी माझी लिमिट्स कधीच क्रॉस केली नसती. मी कोण आहे, मी काय आहे, तुम्ही कोण आहात, हे सगळं काही मला माहिती आहे, कळलं ना. त्यामुळे मी कधीही माझी लिमिट्स क्रॉस केलेली नाही आहे आणि ना कधी करणार, असं आता कान्हा म्हणालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सखी म्हणत असते, आणि अजून एक गोष्ट, मगाशी दाभाडे काकू असं
का म्हणाल्या की अजून पूजा झालेली नाही आहे, तेव्हा तुम्ही मर्यादित राहा म्हणून, भान सोडून वागू नका असं का म्हणाल्या? तेव्हा प्रेक्षकांनो कान्हा म्हणत असतो की ते ना, ते काही नाही, काही नाही, म्हणजे पूजा वगैरे करायची आहे ना, त्याबद्दल बोलत होत्या त्या. अजून महत्त्वाचं असं काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सखी आणि कान्हा दोघेजणं घरामध्ये पाऊल टाकत असतात. तेव्हा सखी पाऊल टाकत असताना तिचा पाय आता घसरतो आणि तिचा तोल जाणार. तेवढ्यातच कान्हाने तिला पकडलेली असते, तिला सावरलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो कान्हा आणि सखी एकमेकांकडे बघत असतात. कान्हा तिला हळूच धरून आता घरामध्ये घेऊन येतो. त्यानंतर सखी त्याच्याकडे बघत राहते आणि लगेच ती आता त्याच्या नजरेमध्ये आता बुडून जाणार. तेवढ्यातच म्हणते, "बरं बरं ठीक आहे, मी ठीक आहे, आता सोड मला." तेव्हा इथे प्रेक्षकांनो कान्हा म्हणत असतो की "हे बघ, हे आहे आता आपलं घर." तेव्हा सखी म्हणते, "बाप रे, हे असं घर कोण ठेवतं? किती पसारा करून ठेवलाय तुम्ही घरात आणि इतकी घाण." तेव्हा इथे कान्हा म्हणतो, "काय पसारा आणि कचरा? हे बघा, घर तर असंच असतं ना." सखी म्हणते, "अजिबात नाही, मला अजिबात चालणार नाही असं घर ठेवलेलं." तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कान्हा म्हणत असतो की "बसा, तुम्ही इथे बसा." तो चेअरवरून आता कपडा बाजूला करतो आणि तिला एक चेअर बसायला देतो आणि म्हणतो, "तुम्ही इथे बसा आणि मला थोडासा वेळ द्या. आता बघा मी हा सगळा पसारा कसा पटापट उचलतो ते." तेव्हा प्रेक्षकांनो कान्हा म्हणत असतो की "तुम्ही इथे बसा आणि मी पसारा उचलतोय." आणि तो लगेचच इथे झाडू घेतो आणि सगळ्या वस्तू आता उचलण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की "पसारा आहे ना, मला फक्त 5 मिनिटं द्या. 5 मिनिटामध्ये मी सगळं काही क्लीन करून टाकतो." तेव्हा प्रेक्षकांनो कान्हाने आता सगळ्या वस्तू उचललेल्या असतात, झाडू घेतलेली असते आणि तो घरातून आता कचरा वगैरे काढत असतो. तोपर्यंत इथे सखी म्हणत असते की "तोपर्यंत माझे कपडे कुठे ठेवू? ह्या कपाटामध्ये जागा आहे का? कपाटामध्ये मी माझे कपडे ठेवते." तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सखीने कान्हाला आपली बॅग आणायला सांगितलेली असते. जेव्हा कान्हा म्हणतो, "कशी केली सफाई?" तेव्हा सखी म्हणते, "हां ठीक आहे, जा आणि माझी बॅग घेऊन ये." इथे आता कान्हा बॅग आणेपर्यंत सखी कपाटाजवळ पोचलेली असते. तेव्हा कान्हा तिथे येतो आणि म्हणतो, "ओ एक मिनिट, हे काय करताय तुम्ही?" तेव्हा सखी म्हणते, "काय करताय म्हणजे काय? कपाट उघडते, माझे कपडे नको का ठेवायला?" तेव्हा कान्हा म्हणतो, "तुम्हाला कपाटामध्ये कपडे का ठेवायचे आहेत? कपाट नका उघडू तुम्ही." तेव्हा सखी म्हणते, "का? का नको कपाट उघडू? मग मी कपडे कुठे ठेवायचे? बाहेर ठेवायचे का? आणि मग मला कपडे हवे असतील तर सारखी इथे बॅग उघडावी लागेल." तेव्हा प्रेक्षकांनो कान्हा म्हणत असतो की "तुम्ही एक काम करा ना, तुम्ही दुसरीकडे कुठेतरी कपडे ठेवा ना, याच्यामध्ये कशाला ठेवताय? बंद करा, बंद करा तो." तेव्हा इथे सखी म्हणते, "नाही, मला वाटतंय नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता तर मला कपाटामध्येच कपडे ठेवायचे आहेत. चल हो बाजूला, मी कपाट उघडणार म्हणजे उघडणार." तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो, "प्लीज, प्लीज असं करू नका, तो दरवाजा उघडू नका." तेव्हा इथे कान्हाला वाटतं की "अरे देवा, आता मी मेलो. माझ्या प्लॅनिंगबद्दल या सखीला सगळं काही कळणार." तेव्हा सखी म्हणते, "चल बाजूला हो, मला कपाट उघडू दे." तेव्हा इथे कपाट उघडल्यानंतर खूप मोठा पचका झालेला असतो. कारण का प्रेक्षकांनो, तर इथे कपाटामध्ये कपडे न ठेवता त्याच्यामध्ये ठेवलेल्या असतात भाज्या. त्याचबरोबर इथे महिन्याचा किराणा हे सगळं आता कपाटामध्ये ठेवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो सखी म्हणत असते की "अरे बापरे! हे सगळं काय आहे?" तेव्हा कान्हा म्हणतो, "का काय झालं? तुम्हाला धक्का बसला ना भरपूर?" तेव्हा सखी म्हणते की "याला काय अर्थ आहे का? अरे कपाटामध्ये कुणी महिन्याचा किराणा ठेवतं का?" तेव्हा इथे कान्हा म्हणतो, "काय?" आणि कान्हा जेव्हा बघतो तर कपाटामध्ये खरोखर किराणा ठेवलेला असतो. तेव्हा इथे कान्हाच्या जीवात जीव येतो. कान्हा म्हणत असतो की "अरे वाह! म्हणजे याचा अर्थ बंटीने आधीच त्याचं काम करून ठेवलेलं आहे. बंटी, व्हेरी गुड यार." तर प्रेक्षकांनो बंटीला माहिती असतं की सखी आल्यानंतर ती कपाटाचा दरवाजा उघडणार आहे. तेव्हा इथे आता कान्हाने जे काही प्लॅनिंग केलेलं असतं, जे काही त्याने आता इथे कपाटामध्ये सगळा आराखडा तयार केलेला असतो, तो सगळा त्याने काढून एका बॅगमध्ये टाकून कपाटावरती ती बॅग सारून ठेवलेली असते. जेणेकरून इथे कान्हाचं आणि त्याचं प्लॅनिंग कुणालाही कळू नये याची त्याने व्यवस्थित दक्षता घेतलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सखी म्हणते की "मग तुम्ही आता या कपाटामध्ये सगळं धनधान्य ठेवलंय, मग कपडे कुठे ठेवायचे? सांग ना, माझे कपडे कुठे ठेवू?" तेव्हा कान्हा म्हणतो, "या, इकडे या. आता ही आहे फ्रीज. बघा ह्याच्यामध्ये काय आहे?" तर प्रेक्षकांनो फ्रीजमध्ये कपडे ठेवलेले असतात. तेव्हा इथे सखी म्हणत असते, "हे सगळं काय आहे? आता ही फ्रीज आहे आणि याच्यामध्ये तुम्ही सगळे कपडे ठेवलेत."
तेव्हा कान्हा म्हणतो, "तेच तर, जे सगळेजण करतात ना, ते मला करायला अजिबात आवडत नाही. मी काहीतरी युनिक करत असतो. आता बघा ना, कपाटामध्ये काय ठेवलंय? धनधान्य आणि फ्रिजमध्ये काय ठेवलंय? तर कपडे. कधी-कधी उंदीर आले ना, तर उंदीरसुद्धा कन्फ्यूज होतील ना. उंदीरसुद्धा कन्फ्यूज होतील, की कपडे कुठे आहेत आणि धान्य कुठे आहे. बरोबर ना?" तेव्हा इथे सखी म्हणते, "काय? उंदीर? यू? इथे उंदीर पण येतात का?" तेव्हा कान्हा म्हणतो, "मग काय? चाळीमध्ये उंदीर नाही का येत? तुम्हाला काय वाटलं? चाळीमध्ये उंदीर येतात." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी म्हणत असते, "हे बघ, मी काय म्हणते ते ऐक. कपाटामध्ये ठेवलेस धनधान्य आणि फ्रीजमध्ये ठेवलेस तुझे कपडे. मग आता माझे कपडे कुठे ठेवायचे ना, ते तू सांग. मला नाही आवडणार असं राहायला. आणि हे बघ, हे घर आता तुझ्या एकट्याचं नाही आहे, कळलं ना?" तेव्हा इथे कान्हा म्हणतो, "पण आता तुम्ही किती दिवस या घरामध्ये राहणार आहात? जसं आहे तसं ॲडजस्ट करा ना." तेव्हा प्रेक्षकांनो सखी म्हणते, "नाही हां, अजिबात नाही." तेव्हा कान्हा म्हणतो, "बघितला माझा जुगाड? या तुम्हाला दाखवतो." तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा इथे आता गादीवरती करतो. त्याच्या खाली त्यांनी त्यांचे कपडे ठेवलेले असतात. बंटीचे कपडे, त्याचबरोबर कान्हाचं शर्ट, सगळं काही खाली आता टाकलेलं असतं. कान्हा म्हणतो, "हे बघा, आम्ही कसा जुगाड करतो. गादीच्या खाली असे कपडे सगळे रुंद करून ठेवले ना, की मग ते चुरगळले जात नाही आणि मग काय होतं माहिती आहे का? कपडे सगळे व्यवस्थित होतात आणि मग जो शर्ट हवा आहे तो घालायचा, की मग इस्त्री केल्यासारखे कपडे मिळतात, हो की नाही? बघितला आमचा जुगाड?" सखी म्हणते, "हा जुगाड आहे ना, मला नाही चालणार. आपल्याला गरजेच्या ज्या काही वस्तू आहेत त्या आणाव्या तर लागतीलच ना. उद्याच्या उद्या इस्त्री घेऊन ये. हे सगळं करायची काही गरज नाही आहे आणि हे सगळे कपडे घड्या घालून आपल्याला कपाटामध्ये ठेवाव्या लागणार आहेत. कळलं तुला? आणि मला राहायला असं नाही आवडणार हां." तेव्हा इथे कान्हा म्हणतो, "आता करा ना ॲडजस्ट." तेव्हा सखी म्हणते, "अजिबात नाही. हे घर आता फक्त तुझ्या एकट्याचं राहिलेलं नाही आहे. हे घर आता माझंही आहे. त्यामुळे या घराला मला नीट करायचं आहे, नीट. आता जी साफसफाई केली आहे ती ठीक आहे, पण मला संपूर्ण घर आता क्लीन हवं आहे आणि ते आपण सगळं उद्या करूच." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाला सखीने सांगितलेलं असतं, की हे घर माझं आहे आणि जेवढं साफसफाई करता येईल तेवढी आपण करणार आहोत. आता मी झोपायचं कुठे? तुझ्याकडे तर सगळं चटई वगैरे फाटलेलं आहे ना? तेव्हा कान्हा म्हणतो, "असं काही नाही आहे. तुम्ही खाली झोपू नका. गादी आहे ना, तुम्ही वरती झोपा." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी वरती झोपलेली असते. तेवढ्यातच इथे कानाचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. तो त्याने ऑन केल्यानंतर त्याला इथे कळतं, की मनस्विनी त्याला खूपदा कॉल करत होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाला आठवतं, की नक्कीच इथे आता बंटीने वरच्या बॅगमध्ये सगळा काही आराखडा टाकला असेल आणि ते त्याने जे काही केलं ते योग्यच केलं, असं आता कान्हा म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सखी शांतपणे झोपलेली असते आणि कान्हा आपली कामं करत असतो. त्यानंतरला मनस्विनी त्याला 1000 वेळा फोन ट्राय करत असते. त्याने फोन चार्जिंगला लावलेला असतो. स्विच ऑफ आता उघडलेला असतो. फोन ऑन झाल्यामुळे लगेचच फोन लागतो. तेव्हा इथे कान्हा फोन घेतो आणि हळूच बाहेर येऊन दरवाजा बंद करून आता मनस्विनीजवळ बोलत असतो. तो म्हणतो, "हां, बोला मॅडम." तेव्हा मनस्विनी म्हणते, "काय रे, तुझी एवढी हिंमत? फोन स्विच ऑफ केला होतास तू? मी कधीपासून तुला कॉल करते कळतं का? एक गोष्ट लक्षात ठेवायची कान्हा, तुला मी माझ्या कामासाठी ठेवलंय. पगार देते मी तुला. मला क्रॉस करण्याचा प्रयत्न करायचा नाही हां. आत्ताच सांगते मी. तुझा फोन स्विच ऑफ का होता? मी फोन करेन याची तुला जाणीव नव्हती का? मी फोन केल्यानंतर एका रिंगमध्ये फोन उचलायचा. फोन स्विच ऑफ करून ठेवायचा नाही. मला ते चालणार नाही. कळलं?" तेव्हा इथे आता कान्हा म्हणत असतो, एक मिनिट मॅडम. तुम्ही जे काही बोललात ना, तर मलाही काहीतरी बोलायचं आहे. ते तर सांगू द्या." "हे बघा, मी फोन एकतर स्विच ऑफ केला नव्हता. तो स्विच ऑफ झाला होता. कारण का जेव्हापासून मी इथे आलो आहे ना, फोनला चार्जिंग नाही आहे मॅडम आणि त्याच्यामध्ये इथे आता चाळकरी सगळे खुश आहेत, सखी मॅडम आल्यात तर. मग त्यामुळे माझ्या इथे आता गृहप्रवेशाची तयारी केली होती." तेव्हा इथे मनस्विनी म्हणते, "काय? गृहप्रवेशाची तयारी? अरे तुझा गृहप्रवेश इथे सुद्धा केला होता ना, इतका धूमधडाक्यात. मग तिथे सुद्धा गृहप्रवेश केला तुझा." तेव्हा कान्हा म्हणतो, की "आता सखी मॅडम पहिल्यांदा चाळीतल्या घरात आली आहेत ना, तर चाळकऱ्यांनी त्यांचा गृहप्रवेश केला होता आणि हा सगळा तामझाम करत असताना, सगळी तयारी करत असताना माझा फोन स्विच ऑफ झाला याकडे माझं लक्षच नव्हतं. मी आता बघितलं आणि मी चार्जिंगला लावला होता आणि फोन ऑन झाल्यानंतर तुमचा फोन आला, तसा मी उचलला आहे. मी फोन बंद करून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही मॅडम."
तेव्हा इथे मनस्विनी म्हणते, "बरं बास झालं. तुला माहिती आहे ना तुला काय करायचं आहे? 2 दिवसांमध्ये सखी इथे परत आली पाहिजे, कळलं का?" असं प्रेक्षकांनो इथे आता मनस्विनी म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता सखीला जाग आलेली असते. सखीला जाग आल्यानंतर तिला आता बाथरूमला जायचं असतं. तेव्हा ती बाथरूममध्ये गेल्यानंतर सगळे म्हणत असतात, की लाईनीला उभे राहा. ती म्हणते, "प्लीज, प्लीज मला आधी जाऊ द्या प्लीज." आणि ती आता बाथरूममध्ये जाते, तर तिला इतकी गहाण वाटते, की ती उलट्या करतच बाहेर येते. त्यानंतर प्रेक्षकांनो मनस्विनीने सांगितलेलं असतं, की "सखी मला 2 दिवसात घरी यावी." आणि इथे कानासुद्धा म्हणालेला असतो, की "काळजी करू नका. 2 दिवसात त्या स्वतःहूनच घरी येतील." आणि तेव्हा प्रेक्षकांनो सखी आता घरी जायला निघालेली असते. ती म्हणत असते, की "मी इथे सरकारला चॅलेंज केलं होतं, की 1 महिना मी राहून दाखवेन म्हणून. पण खरं तर मला इथे राहायला खूपच जास्त कठीण जात आहे. मी अजून यापेक्षा जास्त इथे राहू शकणार नाहीये. मी माझ्या घरी परत जाते." असं आता सखी इथे म्हणत असते आणि बॅग वगैरे घेऊन तिथून आता ती परत जायला निघालेली असते.